केक घेऊन आणि माझे मिस्टर आणि ते दोघे तिकडेच गप्पा मारतात खाली, अजून ते वरती आलेच नाही. आम्ही दोघीच होतो वरती 10:30 वाजता. चला तर मग आपण आता घेऊयात. Once I open the door, then you say happy birthday. Happy birthday! असं सोडून दिला. आणि त्याचा एच आणताना पडलेला आहे बाजूला. आणि हा हनी केक आहे, दादांना आवडतो म्हणून तिने आणलेला आहे स्पेशल. आणि बर्थडे पार्टीची तयारी झालेली आहे. ओके. हॅलो आणि गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आज आहे शनिवार, तर आत्ता वाजलेले आहेत 9. माझी आंघोळ झालेली आहे. आम्ही आज उशिरा उठलो 8:30 वाजता आणि मी पहिली आंघोळच केली. आता मी ब्रेकफास्ट वगैरे बनवते आणि मग माझ्या मिस्टरांना टिल्ट करायचे कारला, तर मग ते त्यासाठी देखील जातील. आणि मग त्यानंतर मी बाकीची घरातली कामं आवरेल. देवपूजा वगैरे पण करायची आहे. काल नॉनव्हेज खाल्लो त्यामुळे पुन्हा आज मी हेअर वॉश केले. आणि कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही एकदम मजेत आहोत. आणि माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. गार्गी देखील उठलेली आहे. आता मी सर्वांसाठी ब्रेकफास्ट बनवते. आधी घरातलं काम देखील आवरते. सगळं एकत्रच करावं लागणार आहे. आणि आम्हाला पुन्हा कारला सीट बसवण्यासाठी देखील जायचं आहे. तर बघू, मला जर टाईम भेटला तरच मी त्यांच्यासोबत जाईन, माझं घरातलं आवडलं तर. अदरवाईज मग मी नाही जाणार. मग आम्हाला इव्हिनिंगला काहीतरी प्लॅन करायचा आहे, तर मग तुम्हाला सांगेल मी ऑन द स्पॉट काय प्लॅन असणार आहे. आणि इथे मिरच्या होत्या. मी मिरच्यांचे देठ काढून ठेवले होते. काल मी नेस्टोला गेले होते तेव्हा मी आणल्या होत्या. आणि इथे चटणी होती सँडविचची. इथे चहा आणि पोटॅटो बॉईल व्हायला लावले होते. तर सँडविचसाठी मला शिमला मिरची लागणार होती, तर मी कलरफुल शिमला मिरची कट करून घेतली होती आणि ती कुक करत होते. इथे सँडविचला चटणी लावून घेतली होती आणि मी आता सँडविच बनवणार होते. आणि आमचा ब्रेकफास्ट झाला होता रेडी. तर त्याच्यासोबत चहा होता, गार्गीसाठी केचप होता आणि आमच्यासाठी चटणी.
आणि वाजले होते 12. तर मग मी सर्वांसाठी स्मूथी बनवली, बनाना स्मूथी, आणि त्याच्यामध्ये थोडेसे मी डेट्स देखील टाकले होते. हॅलो, आणि माझं घरातलं सर्व काम आवरलेलं आहे. ब्रेकफास्ट झाला, देवपूजा वगैरे झाली, गार्गी सुद्धा रेडी झाली आणि आम्ही सगळे रेडी झालोत. माझे मिस्टर टिंट करून आले कारला, सकाळी गेले होते ते तुम्हाला सांगितलंच मी. आणि आता वाजलेले आहेत 1. तर आता आम्ही निघालेलो आहोत आजमानला. आम्हाला गाडीला सीट कव्हर लावायचे आहेत. तर पाहूयात कोणते सीट कव्हर लावणार आहोत आम्ही, आणि अजून आम्ही काही डिसाईड केलेलं नाहीये, तिथे जाऊनच डिसाईड करू. तुम्हाला दाखवते कुठे सीट कव्हर लावणार आहोत आम्ही. ग्लासला टिंट केलेला आहे. आणि मला माहिती आहे गार्गीला घरामध्ये भूक नसते आणि कार मध्ये बसली की खूप भूक लागते, म्हणून मम्माने गार्गीसाठी काय आणलं होतं, सँडविच. आणि घरामध्ये किती खा खा म्हणत होते, खाल्लं नाही. आणि कार मध्ये बसलं की लगेच भूक लागते ना. हा. तर आम्ही पोहोचलेलो आहोत अजमानला, आणि इथे आम्ही सीटला कवर लावून घेणार आहोत. तुम्हाला मी दाखवते ते शॉप आतमधून कसं आहे ते. आणि पाहू शकता तुम्ही, हे आहे आतमधून वेलफिटचं शॉप. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे कलर होते, वेगवेगळे सीट्स होते, वेगवेगळ्या कंपन्यांचे सीट्स होते. तर त्यांनी ते शोसाठी ठेवले होते, फक्त दाखवण्यासाठी. पण त्यांचं जे स्टोरेज होतं ते दुसरीकडे होतं, आणि आम्हाला जे पाहिजे होते ते पण अवेलेबल होते. तर ब्लॅक कलर आम्ही चूज केला होता, आणि ते आता सीट लावून आम्हाला कवर लावून देणार. आणि इथे चालू होतं सीट लावण्याचं काम. त्यांचं हे वर्किंग एरिया होता. आणि इथे गार्गी मस्त एन्जॉय करते मोठ्या सीटवरती बसून. आणि कारला कवर लावतायत, तर आम्ही ब्लॅक कवर सिलेक्ट केला आहे, कारण कारचं इंटेरियर ब्लॅक आहे त्यामुळे. तर ते आता काम चालू आहे, तोपर्यंत आम्ही इथे बसतो गार्गी आणि आम्ही. से हाय. आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आमचे कवर वगैरे लावून झाले होते. अशा ब्लॅक कलरचेच कवर लावले होते, आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी. आणि घरी येताना आम्हाला हे शॉप पाहून रस्त्याच्या कडेचे आजमानचे, तर आम्हाला अळकुटीची आठवण आली की आमच्याही गावाच्या बाजूला अशाच प्रकारचे शॉप्स आहेत. असे म्हणजे मजले नाही आहेत जास्त, आणि ते गावाकडचंच फील आला आम्हाला तिकडे. आणि आम्हाला सर्वांना लागली होती भूक. तर मग आता काय खायचं, तर तिथे हॉटेलमध्ये गेलो. पण तिथे हॉटेलमध्ये बसायला बंदी असते, तुम्ही बाहेर नाही जेवू शकत दिवसभर, कारण आता रमदान चालू आहे. तर मग त्यानंतर आम्ही तिथून पार्सल घेतलं, आणि मग आम्ही घरी येऊन पार्सल खाल्लं. आणि इकडे हा रूल आहे की तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये गेला तर तुम्हाला दिवसभर कोणत्या हॉटेलमध्ये ते जेवण देणार नाही, तुम्हाला पार्सलच न्यावं लागेल. आणि अशा प्रकारे प्रत्येक हॉटेलच्या बाहेर स्टॉलसारखं लावलेलं असतं त्यांनी, की जेणेकरून ज्यांना म्हणजे जे रमदान मध्ये रोजा धरतात त्यांच्यासाठी हे ठेवलेलं असतं, म्हणजे सगळेच घेऊ शकतात. फूड. तर आम्ही आता हे घरी घेऊन चाललोय फूड इथनं. आणि गार्गीला पण भूक लागली आहे आता, आणि आता वाजलेले आहेत 4. तर आता आम्ही घरी जाऊ. गार्गीला बर्थडे पार्टीला जायचं 5 वाजता, तर आम्हाला आता अर्धा पाऊण तास लागेल. त्यानंतर तिला मी रेडी करून पाठवेल.
आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. आम्हाला जवळजवळ 5 वाजलेच होते आणि मग त्यानंतर गार्गीला मी रेडी करून लगेच बर्थडे पार्टीला सोडायला गेले. तर ती खूप खुश होती आणि ऑलमोस्ट लहान मुलं सगळेच जण बर्थडे पार्टीला जाताना खूप जास्त खुश असतात. आणि आम्ही पार्सल आणलं होतं, पण जास्त काही आणलं नव्हतं. थोडीशी भजी आणली होती आणि आम्हाला भूक लागली होती परत, तर मग मी चहा ठेवला. ब्रेड भाजले होते, थोडेसे रोस्ट केले होते आणि त्यानंतर मी नूडल्स देखील बनवले होते. हॅलो, आणि मी जस्ट आत्ता बाहेरून आले. गार्गीला मी मिकीकडे बर्थडेला सोडलं, कारण त्यांनी मुलांना बोलवलं होतं बर्थडेसाठी आणि मुलांची पार्टी होती, मुलं मस्त एन्जॉय करणार होती. तर आम्ही आता ब्रेकफास्ट देखील केला सर्वांनी. चहा वगैरे, ब्रेड आणि नूडल्स बनवले होते मी. तर मी आता हेच सांगणार होते तुम्हाला की मी माझं यूट्यूब चॅनलवरती 1 महिन्यापूर्वी ॲक्टिव्ह झाले. तर मला खूप सारे प्रॉब्लेम येत होते त्याआधी, आणि मी माझं यूट्यूब चॅनल काढून मला जवळजवळ 1 ते 2 वर्ष झाले असतील अंदाजे. परंतु मी ॲक्टिव्ह का नव्हते, कारण मला एडिटिंगच येत नव्हतं कसं करायचं. मी जेव्हा एडिटिंग सुरू करायचे तेव्हा भीती वाटायची की हे असंच आहे की, आणि वेळही खूप जायचा, काही समजायचं नाही. तर मी हळूहळू ते अपडेट केलं. तर अशा मला जसे काही प्रॉब्लेम्स, मी ज्या प्रॉब्लेम्सला फेस केलं, असे अनेक प्रकारे माझे मैत्रिणी वगैरे फेस करत असतील आणि मला माहिती आहे की मीही त्याच मधून गेलेली आहे. तर मी असा विचार केला, जर तुम्हाला देखील तुमचं यूट्यूब चॅनलवरती ॲक्टिव्ह व्हायचं असेल, काढायचं असेल, तर तुम्हाला काही काही प्रॉब्लेम्स येतात, हे याच्यावरती जर मी व्हिडिओ बनवावं असं तुम्हाला वाटत असेल तर मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मी काइन मास्टर यूज करते एडिटिंगसाठी. तर मी तुम्हाला जर हवं असेल तर मी त्याच्यावरती एक 2 ते 3 मिनिटाचा रोज किंवा जसं मला वेळ भेटेल तसा मी व्हिडिओ टाकत जाईन. म्हणजे सुरुवातीपासून बेसिक एकदम कसं सुरू करायचं, कसं स्टार्ट करायचं, हळूहळू मी जेवढं मला माहिती आहे तेवढं मी टाकत जाईन. कसं अपलोड करायचा व्हिडिओ हेही मी टाकत जाईन. तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला एडिटिंग शिकायचं असेल तर, आणि मी व्हिडिओ बनवून टाकावे असंही तुम्हाला वाटत असेल तर. काय खाल्लं पार्टीमध्ये, बर्थडे पार्टीमध्ये मिकीच्या? पिझ्झा आणि नूडल्स. आणि केक नाही खाल्ला? अजून नाही खाल्ले केक. अच्छा, ओके. आणि आम्ही आता निघालेलो आहोत कॉर्निशला. तर आता संध्याकाळचे वाजले 8:30 आणि असंच वॉक करून येणारे. खाल्लेलं देखील आहे, गार्गी जेवून आली होती तिकडनंच, आणि आम्ही मग अशी नूडल्स वगैरे, चहा वगैरे घेतला. तर आता कॉर्निशला जाऊ थोडंसं आणि मग घरी येऊन झोपू. चला मी तुम्हाला दाखवते रात्रीच्या वेळी कॉर्निश कसं दिसतं ते. आणि आम्ही आता ब्रिजच्या वरती आहोत. आणि इथे कॉर्निशला एक ज्यूसचं वगैरे, कॉर्न चाट वगैरे, पॉपकॉर्नचं एक शॉप आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हे ऑलमोस्ट एकच आहे एवढ्या एरियामध्ये, थोडंसं लांब आहेत बाकीचे शॉप. आणि तुम्ही पाहू शकता रात्रीच्या वेळी केवढं छान वाटतंय. कॉर्निश एकदम लाइटिंग अशी दिसते साईडने, आणि मध्येच पाणी आहे. आणि तुम्ही पाहू शकता फोकस देखील सोडलेला आहे आकाशामध्ये. खूप छान वाटतं संध्याकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी. आणि सगळेजण जेवायला वगैरे येतात इथे, चटई टाकून जेवण करतात. तर आम्हीही येतो कधी कधी, चटई टाकून इथे जेवण करतो आणि घरनं जेवण घेऊन येतो आम्ही अशा वेळी. आणि आम्ही आलेलो आहोत कॉर्निशला. तुम्ही पाहू शकता कॉर्निश केवढं सुंदर दिसतंय आणि खूप छान वाटतं संध्याकाळच्या वेळी इथे. आणि माझी एक फ्रेंड येणार आहे इथे, शुभांगी म्हणून. तर आम्ही आता त्यांचाच वेट करतोय. तिला छोटंसं बाळ देखील आहे आणि तिची मुलगी देखील मोठी आहे, आणि मेन म्हणजे ती दरोडीची आहे. आणि इथे आहे शुभांगी आणि इथे आहे किंजल.
किंजलला बरं वाटत नाहीये आणि आम्ही आता जस्ट कॉर्निशवरून नेस्टोला चाललो शॉपिंग करायला. कॉर्निशला किंजलला बरं नव्हतं त्यामुळे आम्ही लगेच निघालो, जास्त वेळ थांबलो नाही. आणि आता मुलांना स्कूलला सुट्ट्या होत्या, पण आता स्कूल चालू होणार होती, एक 10 तारखेपासून चालू होणार आहे. तर सगळं स्कूलचं सामान आलेलं सेलसाठी. आणि मी देखील गार्गीला लंच बॉक्स घेण्यासाठी गेले होते, पण मला स्टीलचा लंच बॉक्स हवा होता आणि स्टीलचीच बॉटल हवी होती. तर मला स्टीलची बॉटल भेटली, पण स्टीलचा लंच बॉक्स नाही भेटला जसा पाहिजे तसा. तर मग मी गार्गीला 2 ड्रेस घेतले आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो. तर गार्गीला भूक लागली होती, मग आम्ही इथे एक 56 भोग म्हणून एक रेस्टॉरंट आहे तिथे थांबलो आणि तिला पावभाजी खायची होती. तर मग तिच्यासाठी आम्ही पावभाजी मागवली आणि आमच्यासाठी आम्ही राज कचोरी मागवली. आणि राज कचोरी खूप छान होती आणि आम्हाला दोघांनाही राज कचोरी खूप आवडते. गार्गी नाही खात, तर तिला पावभाजी आवडते, मग तिने पावभाजी घेतली. आणि आम्ही आता 11:15 वाजले. आम्ही बाहेरच डिनर करून आलो येताना कॉर्निशवरून. आणि गार्गीसाठी 2 ड्रेस आणले आम्ही नेस्टोवरून येता. तर तिला खूप आवडले ते आणि बाहेर जाण्यासाठी छान आहेत ते. मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.